शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत आंबा लागवड विषयी। ही यशोगाथा आहे सांगोला तालुक्यातील शिरबावी गावात राहणाऱ्या दत्तात्रय सलगर यांची। दत्तात्रय सलगर यांनी एका एकरामध्ये सुमारे 500 झाडांची लागवड करून पहिल्याच वर्षी 15 लाखाचं उत्पन्न मिळवले। आंबा लागवड करताना प्रामुख्याने जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी। पाणी जर सतत साठून राहिलं तर आंब्याच्या पिकावर त्याचा परिणाम होतो। आंब्यावर इतर बागांप्रमाणे सातत्याने फवारणी करायची आवश्यकता नसते। आंबा पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव खूप कमी असतो, त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून आंबा लागवडकडे बघितलं जातं असं त्यांचं मत आहे। आंबा लागवडीमध्ये मॅनपॉवर ही खूप कमी प्रमाणात लागत असून यामध्ये शेतकऱ्याला जास्त कष्ट करायची आवश्यकता नसते। आंबा पिकाची हार्वेस्टिंग ही थेट व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होते, त्यामुळे हार्वेस्टिंगचा शेतकऱ्याला त्रास नसल्याचंही ते सांगतात। आंबा लागवडीमध्ये प्रामुख्याने पाणी व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे। पाणी व्यवस्थापन केल्याने आपण आंब्याचं भरघोस उत्पादन घेऊ शकतो। आंबा पीक उत्पादनामध्ये आंब्याच्या झाडाला ताण देणे गरजेचे असते। यामध्ये प्रामुख्याने झाडाचं पाणी थांबवलं जातं, त्यानंतर मग त्याची छाटणी करून जेव्हा आंब्याला मोहर लागतो तेव्हा पाण्याचे प्रमाण लागेल तसं वाढवलं जातं। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केशर आंब्याचे उत्पादन घेतलं जातं। बाग व्यवस्थापन करताना ते सांगतात की 2 झाडांमधील अंतर हे 14/7 किंवा 12/4 असावं। झाडामध्ये योग्य अंतर नसेल तर रोगाचा प्रादुर्भाव झाडांवर वाढू शकतो आणि उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो। बाग व्यवस्थापनामध्ये ते सांगतात, ज्यावेळेस झाडाला मोहर निघतो त्यावेळेस बागेवरती कोणतीही रासायनिक खताची फवारणी करू नये। जोपर्यंत फळ सुपारी अवस्थेत येत नाही तोपर्यंत कमी खतामध्ये कमी पाण्यामध्ये झाडांची जोपासना करावी। जेव्हा फळ 100 ग्रॅमच्या पुढे जाईल तेव्हा बाकीचे औषध, फवारणी, खत वगैरे झाडाला दिली पाहिजेत। वातावरणाच्या बदलानुसार प्रामुख्याने आंबा बागेवर फवारणी करावी। कोणत्या प्रकारची कीड पडली आहे त्यावरतीच औषध फवारणी करावी, तरच आपण एक्सपोर्ट क्वालिटीचे उत्पादन घेऊ शकतो असेही ते सांगतात। आंबा लागवडीमध्ये खोडकिडा हा एक भयंकर रोग आहे। याचं जर वेळेत निदान झालं नाही तर संपूर्ण झाड खराब होऊ शकतो, त्यामुळे वर्षातून 2दा बोर्डो पेस्ट करणं गरजेचं आहे। आंब्यामध्ये छाटणी व्यवस्थापन पण खूप महत्त्वाचं आहे। हाईट कंट्रोल आणि हाताने फळं तोडता यावी यासाठी छाटणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे। रोपं लावल्यापासून 40 ते 50 दिवसात त्याची पहिली छाटणी करावी। असं सगळं योग्य नियोजन केलं तर आंबा तुम्हाला भरघोस उत्पादन देऊ शकतो। अशा प्रकारे आंबा लागवडीचे योग्य नियोजन करून पहिल्याच वर्षी 15 लाख उत्पन्न घेणाऱ्या दत्तात्रय सलगर यांना कृषी मंत्राचा सलाम। शेतकरी मित्रांनो, आजची यशोगाथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या Instagram आणि Facebook पेजलाही फॉलो करा।